सध्या सर्वत्र अनेक युनिक प्रकारच्या डिश मिळू लागल्या आहेत। तसेच खवय्ये अशा डिशना पसंती देखील देत असल्याचे पाहायला मिळत असते। यातच कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये देखील एक अनोखी बिर्याणी मिळत आहे। पोटली बिर्याणी असे या बिर्याणीचे नाव असून बनवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे आणि त्याच पद्धतीमुळे आलेल्या बिर्याणीच्या अप्रतिम चवीमुळे ही डिश कोल्हापुरात प्रसिद्ध होऊ लागली आहे। कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात पिस्ता प्युअर व्हेज नावाचे एक हॉटेल मागच्या काही महिन्यांपूर्वीच सुरू झालंय। आपल्या ग्राहकांना उत्तम प्रतीच्या काही युनिक डिश खायला घालण्याच्या विचाराने या ठिकाणी काही स्पेशल युनिक डिश मिळू लागल्यात। त्यापैकीच एक म्हणजे ही पोटली बिर्याणी। उत्तर भारतामध्ये त्याचं हे आहे म्हणजे बनली जाते, पण आम्ही थोडंसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो कन्सेप्ट आणायचा विचार केला आणि तो आम्ही कोल्हापूरमध्ये फर्स्ट टाइम हॉटेल पिस्तामध्ये चालू केला आहे। पोटली बिर्याणी म्हणजे त्याच्यामध्ये जो आटा वापरतो म्हणजे मैदा आणि वीट आटा, गव्हाचा आटा मिक्स करून त्याची बिर्याणी जी आहे ती पोटली टाईप हे करून त्याला ऑइल फ्राय करतो आणि ऑइल फ्राय केल्यामुळे त्याला जो ब्राउननेस येतो म्हणजे सॉफ्टनेस आणि ती एकदम म्हणजे खूप पसंत करतात कस्टमर आमच्या इथे। पोटली बिर्याणीची प्राईस 300 रुपये आहे आणि हॉटेल पिस्ता हे तारे पार्क प्रायव्हेट फंड ऑफिसच्या बाजूला आहे। त्याचे हॉटेलचे टायमिंग 11 ते 3:30 सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 11 पर्यंत चालू असते। पिठाच्या एका आवरणामध्ये ही बिर्याणी ठेवून पुरीप्रमाणे ती तेलात तळली जाते, असे या हॉटेलचे शेफ योगेश केळसकर यांनी सांगितलंय। आपलं म्हणजे बिर्याणीमध्ये आपलं तूप, केसर वगैरे त्याचा फ्लेवर वगैरे येतोय। म्हणजे आपण रोटीमध्ये स्टफिंग करतोय त्यामध्ये तुपाचा, आपला केसरचा वगैरे फ्लेवर येतोय जास्त करून। बिर्याणी आपल्या पिठामध्ये स्टफिंग वगैरे करून, रोटीच्या पिठामध्ये स्टफिंग करून जाते, त्यामुळे त्याचा फ्लेवर वगैरे ऑइल फ्राय वगैरे त्यात पूर्ण स्मोकी फ्लेवर येतोय त्यात। आपला हा बिर्याणी मसाला आम्ही इथंच तयार करतोय। आपल्या याच्यात कांदा तुपामध्ये फ्राय करून त्यात आपलं पुदिना जातोय, दही, आपलं बिर्याणी मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर, कसुरी मेथी यापासून बनवला जातो तो। त्यामध्ये आता बिर्याणीमध्ये आपल्याला फ्लावर, गाजर, बीन्स, ग्रीन पीस, पनीर, काजू आणि दही आपण ॲड करतो आहे त्यामध्ये। हे पहिला शिजवून घेतो आहे आम्ही, फ्लावर, बीन्स, परत गाजर। ही बिर्याणी बनवताना पॅनमध्ये थोडे तूप घेऊन पुदिना आणि बनवून ठेवलेला बिर्याणीचा बेस मसाला परतून घेतला जातो। त्यामध्ये दही, मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी आदी घटक टाकून एकत्र केले जाते। त्यानंतर बिर्याणी बनवण्यासाठी ठेवलेल्या भाज्या टाकून परतली जाते। पुढे बिर्याणीसाठी बनवलेला खास भात यामध्ये टाकून वरून थोडे तूप, केसर मिश्रित पाणी आणि गुलाबजल, त्याचबरोबर तळलेला कांदा टाकला जातो। थोडा वेळ वाफ देऊन ही तयार झालेली मिक्स भाज्यांची शाकाहारी बिर्याणी पोटली बिर्याणी डिशसाठी वापरली जाते। पुढे बिर्याणीचे स्टफिंग करण्यासाठी मैदा आणि गहू पीठ एकत्र करून त्याची एक मोठी जाड रोटी बनवून घेतली जाते। तयार केलेली शाकाहारी बिर्याणी या रोटीच्या मधोमध ठेवून मोदक बनवल्याप्रमाणे बिर्याणी असलेल्या रोटीची एक पोटली बांधली जाते। तयार करण्यात आलेली ही पोटली मध्यम आचेवर तेलात रंग बदलेपर्यंत काही मिनिटांसाठी तळून घेतली जाते। खायला देताना या बिर्याणी सोबत रायता दिला जातो, तर पोटली बिर्याणी बाहेर काढण्यासाठी फोर्क आणि डिनर नाईफ देखील दिला जातो। दरम्यान ही अनोख्या चवीची बिर्याणी सध्या कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरतीये। अनेक खवय्ये ही नवीन डिश ट्राय करण्यासाठी कोल्हापुरातील या हॉटेलमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतायत। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।